रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर अशी एकदम युनिक बाही डिझाइन, ती देखील शॉर्ट स्लीवमध्ये। तर बघा, त्यासाठी मी इथं अस्तरच्या ज्या बाह्या आहेत ना त्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि ही जी बाही आहे ती 44 मापासाठी मी बनवून घेते। तर ज्यावेळेस मोठी साईज येते आणि कस्टमरला डिझायनर स्लीव हवी असते तेव्हा आपल्याला खूप मोठा असा प्रश्न पडतो, कारण कापड आपल्याकडे खूप कमी शिल्लक असतो। मग डिझाइन करायला आपल्याला कशा पद्धतीने करायची हेच मी तुम्हाला आज इथं सांगणार आहे। तर बघा, इथं मी काठ मोजून घेतलेला आहे, 3.5 इंच उंचीला आहे। तर मी 3.5ला पॉईंट लावून घेते आणि त्यानंतर इथं आपण डिझाइन बनवणार आहेत, त्यासाठी मी परत खालून 2.5 इंचावर पॉईंट लावून एक लाईन मार्किंग करून घेते। आता आपल्याला इथं आपण हाताने पण आकार देऊ शकतो, पण माझ्याकडे स्केल असल्यामुळे मी असा स्केलच्या मदतीने छान असा आकार इथं दिलेला आहे। हा आकार देऊन झाल्यानंतर आपण याला व्यवस्थित कटिंग करून घेणार। इथं माझं ब्लाउज पीसचं कापड देखील छान आहे, म्हणून मी डायरेक्टली अस्तरवर आकार देऊन घेते। तुमचं ब्लाउज पीसचं कापड लूज असेल तर तुम्ही कॅनव्हासचा वापर करू शकता। इथं वर मी 2.5वर पॉईंट लावलेला आहे आणि इथून आता खाली बघा, आपला हा जो 3.5चा पॉईंट होता, म्हणजेच 1 इंच आपला ह्या पॉईंटमध्ये गॅप असायला हवा, तिथून आपण असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलेला आहे। आता हा जो आपला व्ही शेप इथं ड्रॉ झालेला आहे तो आपण कटिंग करून घेणार। एक सोबत मी दोन्ही बाह्यांची कटिंग इथं केलेली आहे। आता आपण एक बाही बघणार, संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवते। सेम पद्धतीने आपण दोन्ही बाह्या तयार करून घेणार आहेत। आता बघा, शिद्या कापडवर आपण बाही ठेवून घेतलेली आहे आणि ज्याप्रमाणे आपण आकार दिलेला आहे तसंच आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायची आहे। पॉईंट व्यवस्थित घ्यायचा आहे, पॉईंटवर सुई थांबवायची, दाब वर करत असं फिरवत। हे बघा, आपण डिझायनर बाही किंवा बॅकनेक बनवत असतो ना, तेव्हा आपल्याला खूप महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जसे आपण आकार दिलेले असतात ना त्याच आकाराप्रमाणे आपल्याला टिप टाकून घ्यायची असते। आपल्याला असं डिझाइन करत असताना कापड जास्त ताणतून करायचं नसतो, एकदम अलगद हाताने टिप टाकायची आणि व्यवस्थित असं आपल्याला एक्स्ट्राचं कापड जो आहे तो कट करायचा आहे। तुम्ही बघू शकता, माझी मार्जिन अस्तरवर एकदम एकसारखी एकाच मापाने आलेली आहे। दोन्ही पॉईंटला मी कट लावून घेतले। आता आतमध्ये जागा फक्त थोडीशी शिल्लक आहे, म्हणून आपण पिनच्या मदतीने हा जो कापड आहे तो दुसऱ्या बाजूने असं बाहेर काढून घेतोय। ठीक आहे, आता अल्टरची फिनिशिंग आपल्याला मिळत आहे इथं। मग हा जो कापड होता तो थोडा कडक असल्यामुळे मी कॅनव्हास लावला, आणि कॅनव्हास लावलं असतं तर थोडं मला इथं थोडा त्रास झाला असतं पलटवायला। आता आपण हा जो कापड आहे तो असं पलटून घेतल्यानंतर यावर आपण दाबटीप टाकून घेणार आणि राहिलेलं अस्तर संपूर्ण आपण असं मॅच करून घेणार आहे। आता आपली बाही अशा पद्धतीने तयार झाली। हा जो वेस्टेज कापड निघाला तो किती इंच काढला होता आपण? 4 इंच। तर हा थोडासा कापड शिल्लक आहे ब्लाउज पीसमधून, त्यामध्ये आपण हा 5 इंच उंचीला घेतलेला आहे आणि रुंदी मी तुम्हाला इथं दिलेलीच आहे। तर सेंटरला कट लावायचा आहे आपल्याला। सेंटर पॉईंटला कट लावत अगदी छोट्या छोट्या मी प्लेट्स घेते। इथं अर्धा इंचची एक प्लेट येईल अशा मी एकावर एक बरोबर 4 प्लेट इथं घेतलेल्या आहेत। एका बाजूने बघा, सेंटर पॉईंटच्या दिशेने आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत। आता दुसऱ्या प्लेट्स आपण म्हणजे समोरासमोर आपण ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या घेतोय। तर 4 ह्या बाजूने, 4 त्या बाजूने, अशा आपल्याला ह्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथं आपण आता वर ह्या प्लेट ज्या आहेत त्या अशा व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावर पसरवून घेणार आहेत। पाव इंचाच्या अंतरावरून आपण ह्या ज्या आहेत ना 4 प्लेट त्या अशा पसरवत व्यवस्थित असा आपण हा जो पॅच आहे तो तयार करणार। आता खूपच मैत्रिणींना अशी हौस असते प्लेटेडवाली स्लीव बनवायची असते, पण त्यासाठी मात्र कापड भरपूर असं जास्तीचा लागतो। मग थोडासा, अगदी थोडासा कापड शिल्लक होता आणि त्यामध्ये मग मी ही बाही डिझाईन कस्टमरला बनवून दिलेली आहे। ठीक आहे, तर आता हा जो पॅच तयार झाला तो आपण असा व्यवस्थित इथं सेंटरला अटॅच करणार। तुम्ही इथं पिनांच्या मदतीने कापड व्यवस्थित असं मॅच करा। मी जो अस्तरची बाही कटिंग केली ती थोडी जास्तीची कटिंग केली होती, कारण आपल्याला इथं हा पॅच अटॅच करून परत बाहीची उंची जी आहे ती व्यवस्थित अशी मॅनेज करायची आहे। म्हणजे आपल्याला जेवढी बाही हवी तेवढीच आपण इथं बरोबर पुन्हा कटिंग करणार आहेत, कारण हा पॅच आपल्याला थोडासा उंचीला कमी पडलेला आहे। मग आपण आता इथं बाहीची उंची व्यवस्थित कवर करूया। बघू शकता, थोडी खालीवर झाल्यामुळे मी इथं बरोबर अर्धा ते पाऊण इंचाच्या अंतरावरून परत एक टिप टाकून घेते आणि मग आपण इथं बाहीचा आकार परत पुन्हा कटिंग करणार आहेत। तर मग बघा, अशा पद्धतीने मी ह्या ज्या बाह्या आहेत ना दोन्ही सारख्या पद्धतीने कटिंग करून घेतलेल्या आहेत। आपल्याला जेवढी उंची हवी तेवढ्या मापाने
तर मग मैत्रिणी, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाही डिझाईन इथं दाखवलेली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.